केंद्र आणि राज्य यांच्यातले आर्थिक संबंध. आता आर्थिक संबंधामध्ये आपण पहिल्यांदा सांगितले की आर्थिक संबंध म्हणजे काय, तर थोडक्यात महसूल गोळा करणं आणि त्यांची विभागणी या संदर्भातल्या बाबी ज्या आहेत त्या केंद्र आणि राज्यामध्ये कशा आहेत, म्हणजे कोणत्या मार्गाने कोण महसूल गोळा करू शकतं, गोळा केलेला महसूल किती प्रमाणामध्ये केंद्र आणि राज्यामध्ये वाटला जाईल, तर या बाबी ज्या आहेत या आर्थिक संबंधामध्ये येतात. आणि आपल्या घटनेचा जो काही भाग 12 आहे त्यामध्ये हे कलम 268 पासून ते साधारणपणे 293 पर्यंत हे आर्थिक संबंध दिलेले आहेत. खरं तर 300 पर्यंत हे आर्थिक संबंध आहेत, परंतु 293 ते 300 मध्ये 294 ते 300 पर्यंत जे कलमे आहेत त्यामध्ये साधारणपणे इंग्रज भारत सोडून जाण्यापूर्वी जी काही मालमत्ता होती आपल्या देशामध्ये इंग्रजांच्या नावे, तर ती मालमत्तेसंबंधीच्या तरतुदी त्यामध्ये आहेत. ते फारसे केंद्र आणि राज्य यांच्यामधले आर्थिक संबंध ते दाखवत नाहीत. तर जे मुख्य आर्थिक संबंध आहेत ते या 268 पासून ते 293 यामध्ये आपल्याला आढळून येतात. तर त्यातले प्रमुख आर्थिक संबंध आणि त्यांची संबंधित असणारी कलमे आपण यामध्ये पाहणार आहोत. मग आता लक्षात घ्या की आर्थिक बाबतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे कर. कारण करातून देशाला किंवा त्या संबंधित राज्याला उत्पन्न मिळत असतं, महसूल मिळत असतो आणि त्या महसुलातूनच ते राज्य किंवा ते आपला देश जो आहे तो चालत असतो. त्याच्यामुळे हा कर अधिकार कोणत्या प्रकारचे कर लावू शकतं तर हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तर जशी कायदा करण्याच्या विषयांची विभागणी आपल्या 3 सूच्यामध्ये झालेली आहे, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची, त्यामध्येच हे करांचे विषय त्या 3 सूच्यांमध्ये आहेत. म्हणजे खरं तर कायदा करण्याचे जे विषय आहेत त्यामध्येच हे करांचे विषय देखील त्या सूच्यांमध्ये आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तर कर जो आहे तो देखील कायदा करूनच लावला जातो. त्याच्यामुळे कायदा करण्याच्या विषयामध्येच कर लावण्याच्या विषयांचं आपल्याला आढळून येतात ते विषय. त्याच्यामुळे ज्या आपण 3 सूच्या पाहिल्या होत्या, केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची, त्यामध्येच आपल्याला करांचे विषय हे आढळून येतात. मग केंद्र सूचीमध्ये जे जे कर दिलेले आहेत ते कर फक्त केंद्र सरकार आकारू शकतं. राज्य सूचीमध्ये जे जे करांचे विषय दिलेत ते कर फक्त राज्य आकारू शकतं. समवर्ती सूचीत जे जे करांचे विषय दिलेले आहेत ते कर फक्त केंद्र आणि राज्य दोघे मिळून आकारू शकतात. तर मग केंद्र सूचीमध्ये लक्षात घ्या साधारणपणे 15 करांचे विषय आहेत. 15 विषय हे कर संबंधित आहेत. यामध्ये साधारणपणे इन्कम टॅक्स, आयकर आहे, कॉर्पोरेशन टॅक्स, त्याला मराठीमध्ये निगम कर किंवा कंपनी कर असं म्हटलं जातं. त्यानंतर कस्टम ड्युटी आहे, उत्पादन शुल्क असतं. असे वेगवेगळे कर, जवळपास 15 करांचे विषय हे या केंद्र सूचीमध्ये दिलेले आहेत. लक्षात आलं. आणि 101वी घटना दुरुस्तीनं यापैकी जे 2 विषय आहेत करांचे ते रद्द केलेत. 92 आणि 92C हे विषय बाद केलेले आहेत. त्याच्यामुळे सध्या जर पाहिलं तर केंद्र सूचीमध्ये करांचे विषय हे साधारणपणे 13 विषयाच्या आसपास राहिलेले आहेत. लक्षात आलं. 13 विषय हे कर संबंधी केंद्र सूचीमध्ये आहेत की ज्यावरती किंवा जे कर केंद्र सरकार आकारू शकतं. तसंच राज्य सूचीमध्ये आपण पाहायला गेलो तर राज्य सूचीमध्ये आपल्याला साधारणपणे 20 विषय आढळून येतात करांचे. त्यापैकी 101व्या घटना दुरुस्तीने त्यातले 2 विषय काढून टाकले. त्याच्यामुळे जर सध्या पाहिलं तर आपल्याकडे साधारणपणे 18 करांचे विषय राज्य सूचीमध्ये आढळून येतात की ज्यावरती राज्य सरकार कर आकारू शकतं. यामध्ये साधारणपणे शेतसारा आहे, भूमीवरील कर आहे, इमारतीवरील कर आहे, दारूच्या उत्पादनावरील शुल्क आहे, वाहनांवरील कर, असे कर हे या सूचीमध्ये आपल्याला आढळून येतात. असे साधारणपणे 18 करांचे विषय या राज्य सूचीमध्ये आहेत आणि या विषयांवरतीच राज्य सरकार जे आहे ते कर आकारतं. ते कर राज्य सरकारच्या अधिकारामध्ये येतात. म्हणजे ते कर, त्यांचे दर किंवा त्यांची जी काही व्याप्ती असेल, म्हणजे कोणाकडून कर गोळा केले जातील, कोणाची पात्रता ते कर देण्यासाठी असेल, कोण त्या करापासून बाहेर असतील, तर हे सगळं राज्य ठरवतं. कशाच्या बाबतीत? राज्य सूचीमध्ये जे करांचे विषय दिले त्या बाबतीत. आणि केंद्र सूचीमध्ये जे करांचे विषय आहेत त्याबाबत हे सगळे अधिकार केंद्राकडे आहेत. लक्षात आलं.
तसंच समवर्ती सूचीमध्ये देखील काही करांचे विषय आहेत, तर त्यामध्ये फार थोडे विषय आहेत. 3 विषय फक्त त्यामध्ये करांचे दिलेले आहेत. यामध्ये साधारणपणे जो काही यंत्रचालित वाहने असतात आणि ती ज्या तत्वानुसार चालतात त्या तत्वांवरती, त्या वाहनांवरती जो कर आकारला जातो तो या समवर्ती सूचीमध्ये आहे. म्हणजे यंत्रचालित जी वाहने आहेत त्यांच्यावरती कर आकारण्याची जो काही कराचा विषय आहे तो समवर्ती सूचीत असल्यामुळे त्यावर केंद्र आणि राज्य दोघेही कर आकारणारा कायदा करू शकतात. तसंच न्यायिक मुद्रांकाचं शुल्क वगळता इतर जो काही मुद्रांक शुल्क असेल, ज्याला इंग्लिशमध्ये स्टॅम्प ड्युटी म्हटलं जातं, तर ते मुद्रांक शुल्क ठरवण्याचा अधिकार देखील हा समवर्ती सूचीत असल्यामुळे केंद्र आणि राज्य दोघांनाही आहे. लक्षात ठेवा, मुद्रांक शुल्क म्हणतोय मी, एखादं मुद्रांक शुल्क ठरवणं, परंतु त्या मुद्रांक शुल्काचा दर नाही, तो केंद्र सूचीतला विषय आहे. लक्षात आलं? तर समवर्ती सूचीमध्ये हे साधारणपणे 2-3 विषय आहेत की ज्याच्या बाबतीमध्ये केंद्र आणि राज्य या दोघांनाही ते कर आकारण्याचा, गोळा करण्याचा अधिकार आहे. लक्षात आलं? तर अशा पद्धतीनं कर आकारण्याचा जो अधिकार आहे त्याची केंद्र, राज्य आणि दोघांमध्ये विभागणी झालेली आहे. जे काही करांचे विषय हे केंद्र सूचित आहेत की ज्याच्यावरती फक्त केंद्रच कर आकारू शकते, काही विषय हे राज्य सूचीमध्ये आहेत की ज्याच्यावरती फक्त राज्यच कर आकारू शकते, तर काही विषय हे समवर्ती सूचित आहेत की ज्याच्यावरती केंद्र आणि राज्य दोघंही ते कर आकारणारे कायदे करू शकतात. तर अशा पद्धतीनं कर आकारण्याच्या अधिकाराची ही विभागणी झाली. लक्षात आलं? हा एक मुद्दा आहे, कर आकारण्याच्या अधिकाराची विभागणी, आणि हे तिन्ही सूचीमध्ये दिलेले आहेत. आता पुढचा घटक आपल्याला या आर्थिक संबंधाच्या बाबतीत पाहायचा आहे, तो म्हणजे कर महसुलाची विभागणी. कर आकारण्याच्या अधिकाराची केंद्र राज्यामध्ये कशी विभागणी आहे ते आपण पाहिलं. आता जो कर गोळा केला जाणार आहे त्याची विभागणी केंद्र आणि राज्यामध्ये कशी होईल हे आपल्याला पाहायचंय. मग आता लक्षात घ्या की राज्य सूचीमध्ये जे करांचे विषय दिले त्यावरती राज्यच कर आकारतं आणि ते राज्य वापरतं स्वतःच, ते काही केंद्राला किंवा इतर राज्याला मिळत नाहीत. प्रत्येक राज्य सूचीतल्या विषयावरती जे कर आकारतं त्याचा जो महसूल मिळतो तो त्या राज्यालाच वापरण्यासाठी असतो, बरोबर आहे. परंतु केंद्राकडे जे करांचं महसूल गोळा होतो, म्हणजे केंद्र सूचित जे विषय आहेत त्यावरती केंद्र कर आकारतं आणि ते गोळा करतं, तर त्यातून जो केंद्राला कर मिळतो, महसूल मिळतो, त्यातून मात्र राज्यांना वाटा दिला जातो. कारण का, तर प्रत्यक्षात राज्य सूचीमधल्या विषयावरती कर आकारून राज्याला जे महसूल मिळतं ते फार कमी असतं आणि त्याच्यामुळे राज्याचा कारभार तेवढ्या महसुलातून चालत नाही. त्याच्यामुळे त्यांना आणखी महसुलाची गरज असते. केंद्राकडे जे कराचे विषय आहेत, इन्कम टॅक्स, कॉर्पोरेशन टॅक्स, याच्यातून प्रचंड कर गोळा होतो आणि त्याच्यामुळे हा कर राज्यांना वाटणं गरजेचं असतं. आणि त्यासाठी आपल्या घटनेमध्ये जे कर केंद्र सरकारला मिळतात त्याच्यामधून राज्यामध्ये विभागणी केली जाते आणि त्याची विभागणी जी आहे कर महसुलाची ते आपल्या घटनेमध्ये कलमांमध्ये स्पष्टपणे दिलेली आहे. कलम 268, कलम 269, 269A, 270 या कलमांमध्ये ही विभागणी स्पष्टपणे दिलेली आहे. ती विभागणी कशी आहे ते आता आपण पाहूयात. कर महसुलाची विभागणी. तर पहिल्यांदा आपण पाहूयात कलम 268 मध्ये काय म्हटलंय. तर या कलम 268 मध्ये असं म्हटलेलं आहे की केंद्राने आकारलेले कर परंतु राज्याने गोळा केलेले आणि राज्यानेच वापरलेले कर हे या 268 या कलमामध्ये दिलेले आहेत. म्हणजे काय, तर यामध्ये 268 मध्ये जे कर सांगितलेले आहेत ते कर केंद्र सरकार आकारतं. म्हणजे तो कर जो आहे तो केंद्र सूचीतला विषय असतो आणि त्यावरती केंद्र सरकार त्याचा दर ठरवतं, त्याची आकारणी करतं, परंतु गोळा मात्र केंद्र सरकार करत नाही. त्या राज्यामध्ये, ज्या राज्यामध्ये तो कर आकारला जातो ते राज्य तो गोळा करतं आणि स्वतःच वापरतं. म्हणजे फक्त त्या कराचा दर ठरवण्याचं काम केंद्र सरकार करतं. मग यामध्ये कोणते कर आहेत, तर ते कर या 268 मध्ये दिले आणि ते म्हणजे सर्व धनादेश, हुंडी किंवा विमापत्रे ही जी काही आर्थिक डॉक्युमेंट्स असतात तर यांच्यावरती जे स्टॅम्प ड्युटी लावली जाते ती स्टॅम्प ड्युटी ही केंद्र सरकार आकारत असतं. कशावरचं, धनादेश म्हणजे आपले चेक असतात, बँकेचे जे चेक्स असतात तर ते चेक धनादेश त्याला म्हणतात. तसंच काही विमापत्रे असतात, जे लोक पैसे देऊन खरेदी करतात ज्याच्यावरती त्यांना व्याज मिळतं तर ती विमापत्रे असतात. सर्व हुंडी असतात,
हुंडी हे तुम्ही इकॉनॉमीमध्ये शिकालच की हुंडी हे कशा पद्धतीनं पैशाची देवाणघेवाण करण्याचं एक प्रमाणपत्र आहे. त्याच्यानुसार ही जी हुंडी असते ती कर्ज उभारण्यासाठी किंवा कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरली जाते. तर हे हुंडी, धनादेश, विमापत्रे यांच्यावरती मुद्रांक शुल्क आकारलं जातं. या मुद्रांक शुल्काचे दर केंद्र सरकार ठरवतं, परंतु त्यातून केंद्र सरकारला महसूल मिळत नाही, कारण तो जो महसूल आहे या मुद्रांक शुल्कातून मिळणारा ते राज्यच गोळा करतं आणि राज्यच वापरतं. केंद्राच्या तिजोरीचा तो भाग होत नाही, हे लक्षात ठेवायचं. आणि या 268 कलमामध्ये आणखी एक अशाच प्रकारचा कर दिलेला होता, परंतु 101 GST घटना दुरुस्ती झाली आणि तो आता बाद झालेला आहे. तो कोणता होता तर दारू किंवा मादक पदार्थ असलेली औषधे आणि सौंदर्य प्रसाधने यांचं जे उत्पादन शुल्क आहे, खरं तर उत्पादन शुल्क हा केंद्र सूचितला कर आहे आणि ज्याचं उत्पादन केंद्र सरकारला मिळतं, परंतु त्यातली फक्त दारू आणि मादक पदार्थ ज्या औषधांमध्ये आहेत आणि ज्या सौंदर्य प्रसाधनामध्ये कॉस्मेटिक्स असतात तर त्यामध्ये असे पदार्थ असतील तर ती औषधे, ते सौंदर्य प्रसाधनं यांच्यावरती उत्पादन शुल्क जे आहे ते केंद्राला मिळत नाही. ते कोणाला मिळायचं? राज्याला मिळायचं आणि राज्यच वापरायचं, राज्यच गोळा करायचं. फक्त त्याची आकारणी केंद्र सरकार करायचं. परंतु 101 घटना दुरुस्ती झाल्यामुळे हा जो काही मादक पदार्थ असलेली औषधे आणि सौंदर्य प्रसाधने यांच्यावरचं उत्पादन शुल्क जे होतं ते आता या 268 कलमामधून कट केलेलं आहे, कारण ते GST मध्ये समाविष्ट झाले. त्याच्यामुळे GST आपल्याला माहित आहे केंद्र आणि राज्य दोघांनाही त्याच्यामध्ये समान वाटा असतो. त्याच्यामुळे आता तो यामध्ये येत नाही. याच्यामध्ये एकच घटक राहिला, तो म्हणजे स्टॅम्प शुल्क. तेही कशाचं? हुंडी, धनादेश, विमापत्रे यांच्यावरचं जे स्टॅम्प शुल्क आहे तेच आता फक्त या 268 मध्ये राहिलेलं आहे, की ज्याची आकारणी केंद्र सरकार करतं, परंतु वसुली आणि वापर राज्य सरकार करतं. तर लक्षात आलं, 268 मध्ये एक प्रकारचा कर दिलाय की जो केंद्र सरकार आकारतं आणि वापर आणि गोळा करणं मात्र राज्य सरकार करतं. तर हे 268 कलम आहे. यानंतर यापूर्वी 268A नावाचं एक कलम होतं, परंतु या 101 GST घटना दुरुस्तीनं हे कलम पूर्णपणे बाद केलेलं आहे. परंतु ते कलम काय होतं हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. हे कलम होतं सर्व्हिस टॅक्सच्या संदर्भात, आणि सर्व्हिस टॅक्सच्या संदर्भात या कलमामध्ये असं म्हटलेलं होतं की सर्व्हिस टॅक्सची आकारणी केंद्र सरकार करेल, परंतु ते गोळा करणं आणि वापर हे राज्य आणि केंद्र दोघे मिळून करतील. आणि केंद्र सरकार जेवढा सर्व्हिस टॅक्स गोळा करेल तो केंद्राला मिळेल, राज्य सरकार जो सर्व्हिस टॅक्स गोळा करेल तो राज्याला मिळेल. म्हणजे समजा एखाद्या सर्व्हिसवरती, सेवेवरती 10 रुपये एवढा टॅक्स आकारलेला आहे आणि त्याच्यामध्ये कायदा करून असं ठरलंय की त्यातला 5 रुपये केंद्राला मिळेल, 5 रुपये राज्याला मिळेल. तर 5 रुपयाची वसुली केंद्र स्वतः करतं आणि स्वतःच वापरतं, आणि 5 रुपयाची वसुली राज्य स्वतः करतं आणि राज्यच वापरतं. म्हणजेच काय, त्या 10 रुपये कराची आकारणी जी आहे ती पूर्णपणे केंद्र सरकार करतं, परंतु तो गोळा करणं आणि त्याचा वापर करणं हे केंद्र आणि राज्य दोघं मिळून करतात. आपापल्या वाटणीचा ते स्वतः गोळा करतात आणि स्वतःच वापरतात. लक्षात आलं. तर अशा स्वरूपाचा हा एक कर होता सर्व्हिस टॅक्स, परंतु तो आता GST मध्ये समाविष्ट झालाय. त्याच्यामुळे हे कलम 268A पूर्णपणे बाद करण्यात आलेला आहे. ते आता आपल्या घटनेमध्ये अस्तित्वात नाही. तर जर करन्सी रिलेटेड हा प्रश्न आला की 268A जे कलम 101 घटना दुरुस्तीने बाद केलं ते कशाशी संबंधित होतं, तर सर्व्हिस टॅक्स किंवा सेवा कराशी संबंधित होतं, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर 269 मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. यामध्ये सांगितलेलं आहे की केंद्राने आकारलेले कर आणि केंद्रानेच गोळा केलेले कर, परंतु स्वतः न वापरता राज्यांना गोळा करून दिलेले कर या 269 मध्ये दिलेले आहेत. आणि यामध्ये एक कर आहे तो म्हणजे आंतरराज्यीय व्यापार आणि व्यवहारावरती आकारला जाणारा खरेदी विक्री कर. लक्षात आलं. म्हणजे 269 कलमामध्ये आंतरराज्यीय व्यापार जो होतो, एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जो व्यापार चालतो, म्हणजेच वस्तूची खरेदी विक्री होते, त्या वस्तूच्या खरेदी विक्रीवरती जो कर आकारला जातो तो कर केंद्र सरकार आकारतं. तो वसूल देखील केंद्र सरकारच करतं, फक्त तो आपल्या तिजोरीमध्ये न ठेवता तो त्या संबंधित राज्याला देऊन टाकतं. खरं तर वस्तूच्या खरेदी विक्रीवरती कर जो लावला जातो तो विषय राज्य सूचीमधला आहे. राज्य सरकार त्या कराची आकारणी करतं, परंतु जर राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्येच वस्तूची खरेदी विक्री होत असेल तर त्यावर महाराष्ट्र राज्य कर आकारू शकतं आणि गोळा करू शकतं.
परंतु जेव्हा तो माल महाराष्ट्र राज्यामधून विकला जातो कर्नाटक राज्याला, म्हणजेच आंतरराज्य व्यवहार होतो, आंतरराज्य व्यापार होतो, तेव्हा मात्र तो कर राज्य आकारत नाही तर केंद्र सरकार आकारतं आणि गोळा देखील केंद्र सरकारच करतं. फक्त गोळा करून ते स्वतःच्या तिजोरीत न ठेवता त्या संबंधित राज्याला देतं. म्हणजे ज्या राज्यामध्ये खरेदी झाली खरेदी कर त्या राज्याला, ज्या राज्याला विक्री झाली त्या राज्याला विक्री कर. तर अशा पद्धतीनं हे 269 कलम सांगतं की आंतरराज्यीय व्यापार, आंतरराज्यीय व्यवहार याच्यामध्ये जो खरेदी विक्री कर लावला जातो तो कर केंद्र सरकार आकारतं आणि केंद्र सरकार वसूल करतं आणि संबंधित राज्याला तो प्रदान करतं वापरण्यासाठी. तर हे 269 मध्ये आहे. लक्षात आलं. 268 मध्ये काय होतं, केंद्र सरकार कराची आकारणी करतं परंतु वसुली आणि वापर हे राज्य सरकार करतं. ह्या 269 मध्ये काय आहे, केंद्र सरकार आकारणीही करतं आणि गोळाही करतं, फक्त वापरायला राज्याला देतं. तर हे या ठिकाणी हा छोटा छोटा फरक या कलमामध्ये आहेत. खूप कन्फ्युजिंग होतं यामध्ये मुलांचं, तर ते व्यवस्थित लक्षात घेणं गरजेचं आहे. तर 268, 269. आता आपल्याला एक नवीन कलम आपल्या घटनेमध्ये समाविष्ट झाले, 269A. हे कलम या जीएसटी घटना दुरुस्तीनेच समाविष्ट करण्यात आले आणि हे कलम देखील आंतरराज्यीय व्यवहाराच्या संबंधातच आहे. परंतु हे खरेदी विक्रीवरती लावलेला कर नसून एखादी वस्तू एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये पाठवताना त्यावरती एक सप्लाय टॅक्स लावला जातो. म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये वस्तू जेव्हा सप्लाय केली जाते तेव्हा त्याच्यावरती सप्लाय टॅक्स लावला जातो. तर त्या पुरवठा करासंबंधित हे आहे आणि हा पुरवठा कर आता जीएसटी मध्ये समाविष्ट झालेला आहे. त्याच्यामुळे या 269A हे नवीन कलम घटनेमध्ये समाविष्ट केले आणि यामध्ये स्पष्टपणे सांगितले की आंतरराज्यीय व्यवहारासाठी व्यापारासाठी जेव्हा वस्तू एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये पाठवली जाईल तेव्हा तिच्यावरती जो पुरवठा कर लावला जाईल तो कर केंद्र आणि राज्य हे दोघे मिळून त्याचा वापर करतील. कशानुसार, जीएसटी काउन्सिल ठरवेल त्यानुसार. म्हणजे तुम्हाला माहित असेल की जीएसटी घटना दुरुस्तीनुसार जीएसटी परिषद स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्या जीएसटी परिषदेचं काम आहे की दर ठरवणं किंवा ते दरांची जी विभागणी आहे ती ठरवणं आणि ते जीएसटी परिषदेच्या सल्ल्यानुसारच हा जो 269 मध्ये पुरवठ्यावर जो कर लावला जाईल तो जीएसटी अंतर्गत असेल आणि तो केंद्र आणि राज्यामध्ये त्या जीएसटी परिषदेने सांगितल्याप्रमाणे विभागला जाईल. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. परंतु इथं स्टार करून एक वाक्य लक्षात ठेवायचं, नीट व्यवस्थित ऐका काय सांगतोय मी. या कलमामध्ये जो कर महसूल मिळतो तो महसूल हा केंद्र आणि राज्यामध्ये वाटला जातो, परंतु तो त्यांच्या संचित निधीचा भाग होत नाही, तो त्यांच्या तिजोरीचा भाग होत नाही, तो थेट त्या केंद्र सरकार किंवा राज्य सरकारला वापरता येतो. लक्षात आलं. तो तिजोरीमध्ये जमा केला जात नाही, संचित निधीमध्ये जमा केला जात नाही. बाकी जे सगळे कर आहेत ते राज्याला मिळत असतील तर ते राज्याच्या संचित निधीत टाकले जातात, केंद्राला मिळत असतील तर केंद्राच्या संचित निधीत टाकले जातात. आणि आपल्याला माहित आहे संचित निधीतून 1 रुपया जरी काढायचा असला तरी आपल्याला संसदेमध्ये कायदा करून काढावा लागतो. परंतु या 269A मध्ये जो पुरवठा कर दिलाय तो कोणत्याही राज्याच्या किंवा केंद्राच्या संचित निधीचा भाग होत नाही. तर हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता हे काही कलमे झाली की जी सांगत होती की केंद्र सरकार काही कराची आकारणी करतं आणि वसुली आणि वापर मात्र राज्य सरकार करतं. काही कर असे आहेत की जे केंद्र सरकार आकारतं, गोळा देखील केंद्र सरकार करतं, फक्त राज्याला वापरायला देतं. काही कर असे आहेत की जे केंद्र सरकार आकारणी करतं, त्याची वसुली आणि वापर हे केंद्र आणि राज्य दोघे मिळून करतात. तर असे वेगवेगळे कर आणि ते वेगवेगळ्या पद्धतीनं कसं त्यांची वाटणी आहे हे या 68, 268, 268A, 269, 269A या कलमामध्ये आपण पाहिलं. त्यामध्ये आपण हेही पाहिलं की 268 कलम हे सेवा कराशी संबंधित आता बाद झालेला आहे. लक्षात आलं. तर 269A हे वस्तूच्या आंतरराज्यीय पुरवठ्यावरती लावणारा कर जो आहे ते नवीन कलम समाविष्ट झालेला आहे. तर अशा पद्धतीनं हे महसुलाच्या विभागणी संदर्भात ही कलमे होती. आता पुढचे कलम आहे 270. ते काय सांगतं, तर आता वर आपण जे काही कर पाहिले ते कर सोडून बाकी करातून केंद्राला जे महसूल मिळतो तो महसूल केंद्र आणि राज्यामध्ये विशिष्ट अशा टक्केवारीने त्याचं वाटप केलं जाईल असं या 270 मध्ये म्हटलंय. आणि हे वाटप वित्त आयोगाने सांगितलेल्या शिफारशीनुसार केलं जाईल.
म्हणजे आतापर्यंत आपण 268, 269 यामध्ये जे कर पाहिले ते केंद्र सरकार त्याची आकारणी करत होतं, परंतु वाटप जे आहे ते केंद्र आणि राज्य याच्यामध्ये त्या कलमात सांगितलेल्या पद्धतीने होत होतं, बरोबर आहे. परंतु ते कर वगळून बाकी जे केंद्र सूचित करांचे विषय आहेत त्यावरती जे केंद्र कर आकारताना ते केंद्राला पैसा त्यातून मिळतो, तर त्या पैशातून राज्याला काही वाटणी द्यायची आहे. तर ती वाटणी किती टक्के असेल हे वित्त आयोग ठरवेल आणि वित्त आयोग जी शिफारस करेल त्या शिफारशीनुसार तेवढ्या प्रमाणामध्ये केंद्राला जे निव्वळ महसूल मिळतं त्यातून राज्यांना वाटा दिला जाईल. तर हे 270 मध्ये सांगितलेलं आहे. लक्षात आलं 270 कलम की केंद्र सरकारला जो काही महसूल मिळतो, निव्वळ महसूल मिळतो, मग तो करातून असेल किंवा इतर अनेक मार्गाने, तर त्या महसुलामधून निव्वळ महसूल म्हणजे काय, तो महसूल गोळा करण्यासाठी जो खर्च आलाय तो खर्च वगळून, म्हणजे 100 रुपये जर केंद्र सरकारला करातून मिळाले असतील परंतु तो कर गोळा करण्यासाठीच त्यांना 10 रुपये खर्च आला असेल तर 100 मधून 10 रुपये वजा करायचे आणि जे राहिलेला उरलेला खर्च आहे तो निव्वळ महसूल झाला, नेट त्याचा रिव्हेन्यू झाला केंद्राचा, आणि त्या उरलेल्या निव्वळ महसुलामधून निश्चित अशी टक्केवारी राज्यांमध्ये वाटली जाते. आणि हे कोण ठरवतं, हे वित्त आयोग ठरवतो. तर लक्षात आलं, अशा पद्धतीने या 270 मध्ये केंद्र आणि राज्यामध्ये कर महसुलाची विभागणी केली जाईल हे दिलेलं आहे. आता 271 कलम एक आहे की ज्यामध्ये अधिभाराशी संबंधित तरतूद दिलेली आहे. अधिभार म्हणजे काय असतो, करावर आकारला जाणारा अधिकचा कर असतो. म्हणजे 10% उत्पन्नावरती 10% जर इन्कम टॅक्स असेल तर त्याच्यावरती केंद्र सरकार 2-3% असा अधिकचा कर आकारतं. म्हणजे जो इन्कम टॅक्स किंवा आयकर आकारलेला आहे त्या करावर आणखी कर आकारला जातो, त्याला म्हटलं जातं अधिभार किंवा सरचार्ज. आणि असा अधिभार आकारण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे. कोणतंही राज्य असा अधिभार आकारू शकत नाही. आणि संसद मात्र कोणत्याही करावर केव्हाही कितीही अधिभार आकारू शकते. आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे अशा रीतीने आकारलेला जो अधिभार आहे तो राज्यांना त्यामध्ये वाटा दिला जात नाही. तो पूर्णपणे केंद्राच्या मालकीचा असतो आणि केंद्राच्या संचित निधीचा तो भाग होतो. राज्याला त्यामधून वाटा दिला जात नाही, हे लक्षात ठेवायचं. आणि हे 271 कलमामध्ये दिलेलं आहे ते म्हणजे अधिभार. हे कलम व्यवस्थित लक्षात ठेवायचं. म्हणजे बऱ्याचदा परीक्षेमध्ये इकॉनॉमीच्या पेपरमध्ये किंवा पॉलिटीच्या पेपरमध्ये देखील हा प्रश्न विचारण्याची शक्यता आहे की संसद जे अधिभार आकारते, करावरती कर आकारते, ते घटनेच्या कोणत्या कलमानुसार, तर ते 271 या कलमानुसार संसद असा अधिभार आकारते, हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर आपल्याला हे झालं महसुलाची विभागणी संदर्भात आपण या गोष्टी पाहिल्या. म्हणजे याच्या आधी आपण करांचे जे विषय आहेत त्यांची विभागणी कशी झाली ते पाहिली. मग त्याच्यामध्ये केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची यांच्यामध्ये करांचे विषय आहेत आणि त्या विषया सूचीनुसार त्या सत्तेला म्हणजे केंद्राला किंवा राज्याला त्याच्यावरती कर आकारण्याचा अधिकार आहे, हे आपण पाहिलं. त्यानंतर जे आकारलेले कर आहेत केंद्राने त्यांचं वाटप राज्यामध्ये किंवा केंद्रामध्ये कसं केलं जातं या संबंधात आपण काही कलमांचा अभ्यास केला. 268, 69, 70 या कलमांमध्ये ते पाहिलं. त्यानंतर अधिभार हा एक प्रकारचा करावरचा कर आहे जो अधिकार फक्त संसदेला आहे आणि त्याच्यामध्ये राज्यांना वाटा नाही, हे आपण 271 मध्ये पाहिलं. तर अशा पद्धतीने कर महसुलाची विभागणी आपण यामध्ये पाहिली.